बघा, जेव्हा शिवनाथच्या घरी सत्यनारायणाची पूजा असते, म्हणजे प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नाची पूजा घातलेली असते, तेव्हा पोलीस येतात आणि पोलीस बोलतात, श्रीनाथ कुठे आहे, बाहेर आहे. तेव्हा तो बाहेर येतो. तेव्हा तो बोलतो, काय झालं? तेव्हा तो बोलतो, तू तुझ्या मुलाचं पळून जाऊन लग्न लावून दिलं आणि तुझा त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, म्हणून आम्ही तुला अटक करत आहोत, कारण हे प्रियंकाच्या वडिलांचा असा सबूत आहे. तेव्हा ते शिवनाथला पोलीस घेऊन जातात. तेव्हा प्रियंका बोलते, थांबा, यामध्ये बाबांची काही चुकी नाही. मी श्रीधरसोबत लग्न मी माझ्या मर्जीने केले आहे आणि मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत पळून आलेले आहे. मला कुठलीही फसवणूक किंवा काही झालेलं नाही, कारण माझं त्याच्यावरती प्रेम होतं. हे माझ्या आईवडिलांना मान्य नव्हतं, म्हणून मी हे केलेलं आहे. तेव्हा उमाला खूप आश्चर्य वाटलेलं असं आणि पद्मा बोलते, हिला अटक करून द्यायचं नव्हतं, ही काय पोरगी, करून द्यायचं होतं नाटक. तेव्हा ती बोलते, जर कुणाचं चुकी असेल. तेव्हा प्रियंका बोलते, कुणाची चुकी असेल तर ती चुकी माझी आहे. मला साहेब अटक करा, बाबांची काही चुकी नाही. बाबांना सोडून द्या आणि मला अटक करा. मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, कारण मी लग्न केलेलं आहे. बाबांचा याच्यात काही दोष नाही आणि बाबांचा आम्हाला सपोर्टही नव्हता. व्हिडिओ आवडला असेल तर